मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण एका फोनची, एका मेसेजेसची किंवा एका साध्या आमंत्रणाची वाट पाहत बसतो. आपण स्वतःला सतत सांगत राहतो, कोणी बोलावलं तर जाईन, कोणी सांगितलं तर सुरुवात करीन, योग्य वेळ आली की करीन. आणि हेच म्हणता म्हणता दिवस जातात, महिने जातात, कधी कधी तर अनेक वर्ष निघून जातात. पण आयुष्य बदलत नाही, कारण आपण संधीची वाट पाहत असतो आणि संधी आपली वाट पाहत नसते. लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला निमंत्रण मिळेलच असं नाही. कोणी तुमचा हात धरून तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार नाही. कोणी येऊन म्हणणार नाही, चला आता तुमची वेळ आली आहे. कारण आयुष्याची सर्वात मोठी सत्यता म्हणजे ज्यांनी स्वतःहून पहिलं पाऊल टाकलं त्यांनीच मोठं यश मिळवलं. काही दारं अशी असतात जी फक्त धाडस करणाऱ्यांसाठी उघडतात. तुम्ही दार ठोठावलं नाही तर ते कधीच उघडणारच नाही. विचार करा, जर एखादा विद्यार्थी शिकण्यासाठी पुढे आला नाही तर ज्ञान त्याच्यापर्यंत चालत येणार आहे का? जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या स्वप्नांसाठी पहिलं पाऊल उचललं नाही तर यश त्याच्या घरी येणार आहे का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर योग्य संधीची, योग्य वेळेची आणि योग्य व्यक्तीची वाट पाहत राहतात. पण जे लोक स्वतः संधी शोधतात, स्वतः कृती करतात आणि स्वतःच पुढे जातात, तेच लोक इतिहास घडवतात. लक्षात ठेवा, भीतीमुळे थांबलेला माणूस आणि धाडसामुळे पुढे गेलेला माणूस या दोघांचं भविष्य कधीच सारखं नसतं. म्हणून आयुष्यात काही गोष्टी अशा असतात जिथे आमंत्रणाची वाट पाहणं म्हणजे स्वतःला मागे खेचणं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी 7 ठिकाणं जिथे कधीही आमंत्रणाची वाट पाहू नका. स्वतःहून जा. हे 7 नियम तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलतील, तुमच्यात कृती करण्याची सवय निर्माण करतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनवतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्य देतील. कारण आयुष्यात यशस्वी होणारे लोक संधीची वाट पाहत नाहीत, ते संधी निर्माण करतात. आणि जो स्वतःहून पुढे जाण्याची हिंमत करतो त्याच्यासाठीच यशाची दारं एक दिवस नक्की उघडतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील फक्त एक नियम सुद्धा तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि तुमच्या यशाची एका नव्या प्रवासाची आजच सुरुवात होऊ शकते. नियम नंबर 1, ज्ञान मिळत असेल तर स्वतःहून जा. मित्रांनो, आयुष्यात अशी अनेक ठिकाणं येतात जिथे आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. एखादं प्रेरणादायी व्याख्यान, एखादा अभ्यासक्रम, एखादं सेमिनार किंवा एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन. पण अनेक लोक विचार करतात, कोणी बोलावलं तर जाईन, आणि त्या एका विचारामुळे ते आयुष्यातील मोठी संधी गमावतात. लक्षात ठेवा, ज्ञानासाठी कधीही निमंत्रणाची वाट पाहू नका. कारण ज्ञान हेच असं धन आहे जे कोणी चोरू शकत नाही. जितकं शिकाल तितकी तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तितक्याच मोठ्या संधी तुमच्या समोर उभ्या राहतील. म्हणून जिथे शिकायला मिळतं तिथे स्वतःहून जा, कारण शिकणारा माणूस कधीच मागे राहत नाही. नियम नंबर 2, आई वडिलांना भेटायला आमंत्रणाची गरज नसते. मित्रांनो, जगात अशी काही नाती असतात ज्यांना औपचारिक निमंत्रणाची गरज नसते. आई वडील, आजी आजोबा, भावंड आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं ही त्यापैकीच आहेत. अनेकदा आपण कामात इतके व्यस्त होतो की त्यांना भेटण्यासाठी वेळ काढत नाही. ते बोलावतील तेव्हा जाईन असा विचार करतो, पण वेळ कोणासाठीही थांबत नाही. एक दिवस अशी वेळ येते जेव्हा भेटायचं असतं, पण ती संधी कायमची निघून गेलेली असते. म्हणून आपल्या माणसांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांचं प्रेम अनुभवण्यासाठी कधीही निमंत्रणाची वाट पाहू नका. कारण त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील सर्वात मोठा खजिना असतो. नियम नंबर 3, मदत करण्याची संधी मिळाली तर पुढे या. मित्रांनो, खरी माणुसकी शब्दांमध्ये नसते, ती कृतींमध्ये असते. जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल आणि तुम्ही तिची मदत करू शकत असाल तर कोणी सांगेल तेव्हा करीन असा विचार करू नका.
कारण मदत करण्यासाठी निमंत्रण लागत नाही. एक छोटा आधार, एक चांगला सल्ला किंवा योग्य वेळी दिलेली साथ एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, आज तुम्ही कोणासाठी उभे राहाल, उद्या आयुष्य कोणाला तरी तुमच्यासाठी उभं करेल. नियम नंबर 4, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात करा. मित्रांनो, प्रत्येक मोठं यश एका छोट्या पावलापासून सुरू होतं. पण अनेक लोक योग्य वेळ, योग्य परिस्थिती किंवा कोणाच्या परवानगीची वाट पाहत राहतात आणि त्यांची स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांसाठी कोणी खास निमंत्रण देणार नाही. पहिलं पाऊल तुम्हालाच टाकावं लागेल. भीती वाटेल, अडचणी येतील, लोक टीका करतील, पण जो सुरुवात करतो तोच एक दिवस यशापर्यंत पोहोचतो. नियम नंबर 5, चांगल्या लोकांच्या सहवासात स्वतःहून जा. मित्रांनो, तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या संगतीवर अवलंबून असते. ज्या लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता, तसेच विचार, तशाच सवयी आणि तसंच भविष्य तयार होतं. म्हणून प्रामाणिक, यशस्वी आणि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नका. स्वतःहून त्यांच्याशी जोडा, कारण चांगली संगत तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकते. नियम नंबर 6, माफी मागायची असेल तर उशीर करू नका. मित्रांनो, प्रत्येकाकडून चुका होतात, पण चूक मान्य करण्याचं धैर्य फार थोड्या लोकांमध्ये असतं. जर तुमच्याकडून एखाद्याचं मन दुखावलं असेल तर समोरची व्यक्ती आधी बोलेल याची वाट पाहू नका. स्वतःहून माफी मागा, कारण माफी मागणं ही कमजोरी नसते, तर नात्याला महत्त्व देण्याची खूण असते. लक्षात ठेवा, अहंकार अनेक नाती तोडतो, पण नम्रपणा तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतो. नियम नंबर 7, मंदिर, प्रार्थना आणि चांगल्या कर्मासाठी निमंत्रण लागत नाही. मित्रांनो, देवाचं स्मरण करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी किंवा एखादं चांगलं काम करण्यासाठी कोणत्याही आमंत्रणाची गरज नसते. हे सगळं मनातून केलं जातं. जेव्हा तुम्ही स्वतःहून चांगुलपणाचा मार्ग निवडता, गरजू व्यक्तीला मदत करता, प्रामाणिकपणे काम करता आणि कृतज्ञतेने देवाचं स्मरण करता, तेव्हा तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्षात ठेवा, चांगल्या कर्मासाठी उद्याची वाट पाहू नका, आजच सुरुवात करा, कारण प्रत्येक चांगल्या कृतीचं फळ योग्य वेळी नक्की मिळतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आमंत्रण मिळेलच असं नसतं. काही संधी, काही नाती, काही अनुभव आणि काही यश हे फक्त त्या लोकांनाच मिळतं जे स्वतःहून पुढे जाण्याचं धाडस करतात. जर तुम्ही सतत कोणी बोलावेल, कोणी संधी देईल, कोणी साथ देईल याची वाट पाहत बसलात तर कदाचित आयुष्यातील अनेक सुंदर क्षण तुमच्या हातातून निसटून जातील. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, योग्य गोष्टीसाठी कधीही निमंत्रणाची वाट पाहायची नाही. ज्ञान मिळवण्यासाठी, आई वडिलांना भेटण्यासाठी, चांगल्या लोकांच्या सहवासासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मदत करण्यासाठी, माफी मागण्यासाठी आणि देवाचं स्मरण करण्यासाठी स्वतःहून पुढे जायचं. कारण जो माणूस स्वतःहून पहिलं पाऊल टाकतो त्याच्यासाठीच यशाचे नवीन रस्ते तयार होतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा दुसऱ्यांच्या आमंत्रणाने नाही, तर तुमच्या स्वतःच्या निर्णयांनी ठरते. म्हणून योग्य वेळेची वाट पाहू नका, योग्य माणसाची वाट पाहू नका, योग्य संधीची वाट पाहू नका. स्वतःच ती संधी निर्माण करा. कारण आयुष्यात पुढे जाणारे लोक परवानगीची वाट पाहत नाहीत, ते धैर्याने पहिलं पाऊल टाकतात आणि शेवटी यशही त्यांच्याच पायाशी येतं. धैर्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजपासून योग्य गोष्टींसाठी स्वतःहून पुढे जाण्याची सवय लावा. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल याच एका निर्णयापासून सुरू होईल. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी नवीन विचार मिळाला असेल तर हा व्हिडिओ फक्त पाहून पुढे जाऊ नका. सर्वप्रथम व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी नवीन प्रेरणा बनतो. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 7 नियमांपैकी तुम्ही आजपासून कोणता नियम तुमच्या आयुष्यात अंमलात आणणार आहात? तुमचं उत्तर मी नक्की वाचेन आणि शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुमच्या ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती असेल जी संधीची किंवा आमंत्रणाची वाट पाहत बसली आहे, तर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित
हा एक व्हिडिओ तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, आयुष्य बदलणाऱ्या आणि मराठी प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि आयुष्यात योग्य गोष्टींसाठी कोणाच्या आमंत्रणाची वाट न पाहता स्वतःहून पुढे जात राहा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.